तर ही जी रेमेडी आहे, जी आपलं सिरम आहे, जे औषध आहे ते बघा आता कधी लावायचं आहे. आता तुमचे केस इतके म्हणजे इतके वाढणार की जशा प्रकारे पुरुष मंडळी कटिंगच्या सलूनमध्ये जाऊन केस कापतात तशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा आता महिला मंडळींना महिन्याच्या महिन्याला जाऊन आता तुमचे जे वाढलेले भरपूर केस आहेत ते कट करावे लागणार आहेत. इतकेच तुमचे केस वाढणार आहेत. किती? इतकेच तुमचे केस वाढणार आहेत. तर नमस्कार भाऊ बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा आयुर्वेदिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर चला मग आजचा विषय आपला आहे तो म्हणजे खूप खास आणि एकदम माता भगिनींसाठी जो विषय आहे तो होणार आहे आपला. त्याच्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण विषय तसा आहे आपला. तर बघा, बऱ्याच माता भगिनींना केस गळतीचा, त्याच्यानंतर केस न वाढीचा असा भरपूर अशा समस्यांना बघा आता सामोरं जावं लागत आहे. तर मग आता आपण जो सिरम तयार करणार आहोत, म्हणजे जे औषध जी तयार करणार आहोत, जी रेमेडी तयार करणार आहोत, ती अशी तयार करणार आहोत की त्याच्यापासून तुमची जी केस गळती आहे ती एकदम पूर्ण नाहीशी होणार आहे. तुमचा एकही केस गळणार नाही आणि तुमचे केस तर इतके वाढणार आहेत की मला वाटतंय तुम्हाला महिन्याला जाऊन जे वाढलेले भरपूर केस आहेत ते कट करावे लागणार आहेत. इतकेच तुमचे केस वाढणार आहेत आणि तेही तुमचे जे घरातलं साहित्य आहे, जे घरात उपलब्ध आहे त्याच साहित्यापासून आपण जो रेमेडी आहे, आपलं जे औषध आहे, जे सिरम आहे ते आपण तयार करणार आहोत बघा. तर ते कशा पद्धतीने काय आपण त्याला वापरणार आहोत, घरातल्याच वस्तू काय आहेत, त्याच्यानंतर ती वस्तू कशी वापरायची, कशी तयार करायची, आठवड्यातून किती वेळा आपल्याला ते केस धुवायचे किंवा केसांना लावायचं आहे, त्याच्यानंतर तो जो रिझल्ट आहे तो आपल्याला इतका छान भेटणार आहे की एकदम तुमचे केस काळेभोर तर होणारच आहेत, परंतु केस पण इतके वाढणार आहेत. त्याच्यानंतर जी केस गळती जी आहे ती कमी होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही, कारण हा व्हिडिओच आपला इतका खूप फायद्याचा आणि खूप महत्त्वाचा होणार आहे बघा. त्याच्यामुळे जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, हे सगळ्या ज्या वस्तू आहेत ते आपल्या घरातल्याच आहेत. आणि एक जी आपली सिक्रेट वस्तू आहे ते बघा, सगळ्यात शेवटी मी तुम्हाला नाव सांगेन त्या वस्तूचं काय आहे, ती कशा पद्धतीने वापरायची, आपल्याला जे आपण हे सिरम तयार करणार आहोत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने टाकायची, कशा पद्धतीने वापरायची, ही संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जी माहिती आहे ती काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायची आणि जशा पद्धतीने आपण बनवलं आहे तशाच पद्धतीने तुम्ही पण बनवायचं आहे बघा. तर चला करूया आता आपण व्हिडिओला सुरुवात. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर आपण काय घेतलेलं आहे, एक असं मोकळं पातेलं घेतलेलं आहे आणि त्या मोकळ्या पातेल्यामध्ये बघा आपल्याला आता काय साहित्य टाकायचं ते सांगतो तुम्हाला. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय घेणार आहोत, तर हे काय आहे, तर हे मेथी दाणे आहेत. तर हे मेथी दाणे आपल्या केसांसाठी खूप फायद्याचे असतात. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण हे मेथी दाणे घेणार आहोत. आणि हे मेथी दाणे आपण किती घ्यायचेत, हा 1 चमचा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा अर्धा चमचा, असे 1.5 चमचा आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला काय घ्यायचं आहे, तर त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे हे जे आहे ते काळे तीळ आहेत. आणि या काळ्या तिळाला काय म्हटलं जातं बघा, कलंजी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, कलंजीसुद्धा म्हटलं जातं. तर हे अशा पद्धतीचं आहेत ते आपले काळे तीळ आहेत. तर हे काळं तीळ किंवा ह्याला कलंजीसुद्धा म्हटलं जातं. तर हे काळं तीळसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे जे काळं तीळ आहे ह्याच्यापासून 9 प्रकारचे तेल तयार होतात बघा. किती? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर कमीत कमी ह्याच्यापासून बघा 9 प्रकारचे काळ्या तिळापासून तेल तयार होतात. आणि हे आपल्या केसांच्या वाढीसाठी, असं दुपटीने वाढीसाठी एकदम हे भारी असे कलंजी म्हणजेच हे आपलं काळं तीळ आहेत बघा. तर हा 1 चमचा घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, हे जी कलंजी आहे म्हणजेच काळं तीळ, हा अर्धा चमचा, असा 1.5 चमचा घेतलेला आहे बघा. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे बघा, तर हे घेतलेले आहेत आपण लवंगा. तर बऱ्याच ठिकाणी बघा लवंगाचं तेलसुद्धा इतकं छान असे खूप असं उपयोगी असतं बघा आपल्याला. तर हे रोजच्या आपल्याला आहारामध्ये सुद्धा ह्याचा वापर करत असतो, जेणेकरून आपण जो मसाले वगैरे करत असतो, भाज्या करत असतो, त्यासाठी आपण चटणी म्हणतो बघा, त्याची बनवत असताना हे जे मसाल्याच्या पदार्थामध्ये आपण ह्या लवंगाचा उपयोग करत असतो.
आणि हे बहुगुणी अशी लवंग कशासाठी वापरतात माहिती आहे का? दुसरं आणखीन एक, तर ह्याच्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम पण असतं. आणि दुसरं म्हणजे काय आहे, ज्यावेळेस आपली दाढ किंवा दातदुखी होत असते, दाढ किल्लेली असते, आणि त्याच्यामध्ये जर ही फक्त लवंगाचा एक जरी तुकडा ठेवला आपण, किती, एक जरी लवंगाचा तुकडा ठेवला ना, तर तुमची कसलीही दाढ जे ठणक असू द्या, काहीही असू द्या, तरीही 2च मिनटात बघा त्याचं जे तेल आहे ते आपल्या दाढामध्ये उतरून 2च मिनटात जे दाढात किटाणू वगैरे असतात ते मरून जातात. असं हे बहुगुणी जे आहे ते आपले लवंग आहे. तर हे आपण किती घेतलेले आहेत लवंगा, तर ह्या 12 लवंगा घेतलेल्या आहेत. किती घेतलेल्या आहेत आपण? 12 लवंगा घेतलेल्या आहेत. तर ह्या 12 लवंगा आपण टाकलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा बघा आपण काय घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. काय घेतलेला आहे, तर हा कढीपत्ता घेतलेला आहे आपण. तर हा कुठेही रानामध्ये किंवा आपल्या दारामध्ये पण उगवलेला असतो किंवा शेतामध्ये उगवलेला असतो, तर किंवा मार्केटमध्ये भेटत असतो. असा हा बहुगुणी हा कढीपत्ता आपण रोजच्या आहारामध्ये वापरत असतो, भाजीमध्ये टाकत असतो. त्याची चव पण खूप छान असते आणि ह्याचा उपयोग आपल्या केस वाढींलासुद्धा होत असतो बघा, केस गळतीला होत असतो. तर असा हा बहुगुणी कढीपत्ता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर ह्या घरच्याच वस्तू आहेत बघा आपल्या सगळ्या. आता त्याच्यानंतर आपण हा काय घेतलेला आहे बघा, तर हे तुम्हाला ओळखू येतं आहे का नाही, तर हे आहे आपली कोरफड. काय आहे? कोरफड आहे बघा. तर ही कोरफड आपण काय केलेली होती, कालच आपण काय केलेली होती, कोरफड सोलून घेतलेली होती आणि तिला पाण्यामध्ये भिजायला घातलेली होती. काय केलेली होती, सोलून घेतली होती आणि पाण्यामध्ये भिजायला घातली होती. आता तुम्ही म्हणता दादा हे काल तुम्ही संध्याकाळी का भिजाई घातलेली होती, तर काय होतं बघा, बऱ्याच माता भगिनींना जी कोरफड असते ते लगेचच्या लगेच केसांना किंवा कुठं म्हणजे आपण जे चेहऱ्याला वगैरे लावत असतो आणि त्याची बघा कोरफडीची आग व्हायला सुरुवात होते, म्हणजे चेहऱ्याची आग व्हायला सुरुवात होते. तर कशामुळे, ज्यावेळेस आपण कोरफड लावत असतो त्या टायमिंगला ही जी ताजी लावली ना, की त्याच्यामध्ये जे काही केमिकल वगैरे जे काय असतं ते आपल्या चेहऱ्याला किंवा माथ्याला लागतं आणि त्याच्यानंतर काय होतं बघा, आपल्या डोक्याची किंवा चेहऱ्याची आग होते. तर ती न होण्यासाठी काय करायचं आहे, की आपल्याला आदल्या दिवशी भिजू घालायची ही कोरफड, त्याचे गर काढून, किंवा तशीच जरी आपण घातली भिजायला नंतर काढली तरी चालतं आहे बघा. तर ती भिजू घालायची आणि दुसऱ्या दिवशी वापरायची आपल्याला असं गर काढून. तर त्याच पद्धतीने आपण हे असे 5-7 आपण हे जे आहे कोरफडीचे गर काढलेले आहेत ते पण टाकायचे आहेत आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता ह्याच्यामध्ये काय मिक्स करायचं आहे बघा, हे जे आहे ते पाणी आहे, आपलं साधं पाणी आहे. आणि हे साधं पाणी आपल्याला 1 ग्लासभर आपल्याला ह्याच्यामध्ये हे पाणी मिक्स करायचं आहे. आणि पाणी मिक्स केल्याच्या नंतर बघा, आता तुमच्या लक्षात आलं असं ना आपण आता ह्याच्यामध्ये काय काय वस्तू टाकलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण पहिल्यांदा मेथीदाणे 1.5-2 चमचे. त्याच्यानंतर आपण टाकलेले आहे काळं तीळ म्हणजेच कलंजी. त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये कढीपत्ता. आणि त्याच्यानंतर काय टाकलेलं आहे आपण, तर कोरफडीचे गर टाकलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण जी आहे ती सिक्रेट वस्तू टाकायची आहे. त्या सिक्रेट वस्तूचं नाव मी सांगेल तुम्हाला, परंतु ही जी सिक्रेट वस्तू आहे बघा, आता हे बऱ्याच जणाला काहीच ओळखू येणार नाही. तर ही सिक्रेट वस्तू आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकायचे. मी तुम्हाला ह्याचं नाव सांगन बघा. ही सगळ्यात भारी आणि सगळ्यात बहुगुणी. हे जर नसेल ह्याच्यामध्ये तर तुमचे केस कधीही वाढू शकत नाही. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, ह्याचा जो वापर आहे तर छान पद्धतीने आणि भरपूर असा प्रमाणात करायचा आहे. आणि ही जी वस्तू आहे ती अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला. तर हे छान पद्धतीने बघा, आता हे काय झालेलं आहे, मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं तयार झालं आहे. तर अशी ही बहुगुणी आपण ही वस्तू टाकलेली आहे. आता तिचं नाव मी सांगेल मी तुम्हाला शेवटी की ही वस्तू काय आहे ती. तर आता काय करायचं आपल्याला, इथपर्यंत तर आपलं झालेलं आहे औषध तयार करून. तर तुम्ही म्हणता ना आता हे असंच वापरायचं आहे का, तर हे असं वापरायचं नाही किंवा आपल्याला गॅसवरती जाऊन ह्याला गरम करायचं नाही किंवा काही उकळून घ्यायचं नाही. तर काय करायचं आहे आता आपल्याला, आता हे जे औषध आहे ते आपल्याला काय करायचं आहे बघा, आता की हे असंच आता आपल्याला किती दिवस, 1.5 दिवस ठेवायचं आहे. किती, 1.5 दिवस ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर सांगतो बघा मी काय करायचं आहे. तर आता आपण काय करूया, हे 1.5 दिवसासाठी जे औषध आहे ते आता आपण हे असंच भिजू घालूया. आणि 1.5 दिवसाच्या नंतर बघा ह्याचा रिझल्ट कसा येतो आहे आणि हे पाण्याचा कलर वगैरे कसा बदलतो आहे. तो पाण्याचा कलर बदलला तरच समजून जायचं की हे औषध व्यवस्थित तयार झालं आहे आपलं. आणि त्याच्यानंतरसुद्धा आपल्याला हे 1.5 दिवस भिजल्याच्या नंतरसुद्धा त्याचा उपयोग कसा करायचा ते सांगतो तुम्ही. नाही तर लगेच भिजवचाल आणि लगेच तुम्ही डोक्याला लावचाल किंवा केसांना लावचाल, तशा पद्धतीने करायचं नाही. पुढंसुद्धा आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर चला आता आपण काय करूया की आता हे जे आहे
आपण जे सिरम किंवा औषध किंवा रेमेडी तयार केलेली आहे ती 1.5 दिवसासाठी आपण अशीच ठेवून देऊया. तर चला भेटूया आता 1.5 दिवसांनी. तर फायनली आपले आता 1.5 दिवस झालेले आहेत आणि आपलं जे सिरम आहे ते कशा पद्धतीने तयार झालं आहे ते बघूया आपण. आपण फ्रीज वगैरे कुठंही लावलेलं नव्हतं, आपण असं जे आहे ते असंच ठेवलं होतं बघा, त्याच्यावरती झाकण वगैरे काही ठेवलेलं नव्हतं. तर आता बघूया आता आपलं सिरम जे आहे ते कशा पद्धतीने झालेलं आहे तयार. तर हे बघू शकता तुम्ही. आता ह्याचा कलर बघा, ह्याच्यामध्ये सर्व उतरलेला आहे बघा. आपण जे टाकलं होतं ते पांढरं पाणी टाकलं होतं आणि आता ह्याचा कलर कसा पिवळा झाला आहे बघा. थोडासा पिवळसर असा नारंगी कलर झालेला आहे. ज्यावेळेस हा जो कलर आहे तो बदलतो त्यावेळेसच समजून जायचं आहे की ह्याचं जे गुणधर्म किंवा ह्याचा जो जीवनसत्व जे आहेत ते ह्याच्या पाण्यामध्ये आता मिक्स झाले आहेत बघा. हे समजून जायचं आपल्याला, बघू शकता. आणि हे जे मेथी दाणे किंवा आपण हे जे टाकलेलं होतं हे पूर्णपणे बघा आता असं म्हणजे ते भिजून असं सिंगलचं डबलच तयार झालं आहे बघा. तर हे अशा पद्धतीने बघा हे सिरम आपलं आता पिवळसर असं तुम्हाला दिसत असेल, ह्या छान पद्धतीने तयार झाले. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे सर्व मिश्रण आहे ते आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात लावायचं आहे आणि हे करून घ्यायचं आहे आता बारीक. तर चला आपण आता काय करूया, हे जे सिरम किंवा हे जे रेमेडी आहे ते आता घेऊया बघा आपण मिक्सरला लावून. तर चला मग आता आपण लावूया आता मिक्सरला. तर चला. तर आता आपण काय करू, हे जे मिश्रण आहे बघा, हे बघू शकता तुम्ही, हे जे मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण काय करू, ह्याच्यामध्ये बारीक करून घेऊ बघा. हे फक्त मिश्रण आणि थोडंसं पाणी घ्यायचं ह्याला आपल्याला. हे जे पाणी आहे ते पाण्यामध्ये सगळे गुणधर्म उतरलेले आहेत. त्याच्यामुळे काय करूया आपण, हे जे मिश्रण आहे म्हणजे हे जे आपण ज्या वस्तू टाकल्या होत्या या अशा पद्धतीने, आणि आपण काय करायचं आहे आता हे मिश्रण टाकून झाल्याच्या नंतर हे जे पाणी आहे ते पाणीसुद्धा आपण संपूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे मिश्रण बघू शकता तुम्ही, आणि हे आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर आता ह्याच्यावरती आपण झाकूया प्लेट. आणि काय करायचं आपल्याला, ह्याची एकदम बारीक अशी पेस्ट वगैरे काय करायची नाही, फक्त आपल्याला मिक्सर 1 ते 2 वेळेस काय करायचं आहे, 1 ते 2 वेळेस फक्त आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. लय ह्याला पेस्ट करत बसायची गरज नाही आपल्याला, फक्त काय करायचं आहे नुसतं 1 ते 2 वेळेस आपल्याला फिरवायचं आहे. तर चला करू मिक्सर आपण चालू. हे 1 वेळेस झाला आणि त्याच्यानंतर अजून एकदा आपण चालू करून घेऊ. तर बस झालं. आपल्याला काय करायचं, एवढाच मिक्सर फिरवून घ्यायचा होता आपल्याला. आणि त्याच्यानंतर बघा छान असा जो आहे तो आपला सिरम म्हणजेच हे जे रेमेडी तयार झालेले आहे बघा. आणि बघू शकता एकदम दिसायला पण छान दिसते बघा. तर चला आता पुढं काय करायचं ते सांगतो मी. तर बघा आता हे आपलं छानसं सिरम जे आहे ते तयार झालेलं आहे, म्हणजेच हे जे लिक्विड आहे किंवा जे आपण जे रेसिपी तयार केलेली आहे ते छानपैकी तयार झालेलं आहे बघा. आणि त्याच्यानंतर आपण एक छानसं असं स्वच्छ पातेलं घ्यायचं आहे, ह्याच्यात घाणगुण अशी नसावी असं स्वच्छ पातेलं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक आपल्याला काय घ्यायचं आहे, हा असा कॉटनचा बागायतदार घ्यायचा आहे. कसा, कॉटनचा बागायतदार घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या पातेल्यावरती झाकून घ्यायचं आहे. आणि झाकल्याच्या नंतर बघा हे जे आपण जे लिक्विड तयार केलं आहे किंवा हे जे सिरम आहे, जे रेमेडी आहे ते आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला हे गाळून घ्यायची बघा. तर हे अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो आता हे जे आपण ज्या वस्तू ज्या टाकलेल्या ते हा कचराच मानायचा आहे, ह्याचा काही आपल्याला उपयोग नाही बघा आता. तर ही गाळून घ्यायचं आपल्याला. आणि गाळल्याच्या नंतर बघा आहे जे रेमेडी आहे, जे आपण सिरम तयार केलेलं आहे ते अशा पद्धतीने तयार झालं आहे बघा. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक शॅम्पू ॲड करायचा आहे. काय करायचं आहे, शॅम्पू ॲड करायचा आहे. तो कुठल्याही कंपनीचा असू द्या, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला. तो तुम्हाला जो आवडत असेल, जो तुम्ही रोज वापरत असाल तो शॅम्पू वापरा. असं नका म्हणू की दादा आता मी शॅम्पू कुठला वापरू. अहो तुमचा जो रोज असतो, तुम्ही केस धुण्यासाठी डोकं धुण्यासाठी जे वापरत असता शॅम्पू, मग ते कुठल्याही कंपनीचा असू द्या, तो शॅम्पू घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये
हा एक पुडी शॅम्पू आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचा आहे. पूर्ण एक पुडी शॅम्पू आपल्याला ॲड करायचा आहे बघा. तर अशा त्याच्यानंतर आपल्याला हे छानपैकी आता हे रेमेडी जे आहे, जे मिश्रण आहे, जे सिरम आहे, ते आपलं छानपैकी असं तयार झालं आहे बघा. हे शॅम्पू मिक्स केल्याच्यानंतर तर हे छान पद्धतीने सिरम आहे. तर ही जी रेमेडी आहे, जी आपलं सिरम आहे, जे औषध आहे, ते बघा आता कधी लावायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ज्या पद्धतीने कसं लावायचं ते सांगतो तुम्हाला. ज्या पद्धतीने आपण आंघोळच्या टायमिंगला जसं शॅम्पू वापरतो, काय वापरतो, शॅम्पू वापरत असतो आपण ज्यावेळेस डोकं धुत असतो, तशा पद्धतीने आपल्याला ह्या शॅम्पू टाईप आपल्याला काय करायचं आहे, केसांना लावायचं आहे. काय करायचं आहे, केसांना लावायचं आहे शॅम्पू टाईप. फक्त शॅम्पू लावायचं नाही, तर शॅम्पूने कधी केस वाढत नाहीत किंवा हे होत नाहीत. त्याच्यामुळे आपण ही रेमेडी किंवा हे जे सिरम आहे ते तयार केलं आहे. हे शॅम्पूप्रमाणे आपल्याला डोक्याला लावायचं आहे आणि त्याच्यानंतर आंघोळ करायची आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपलं जे आसन काय असेल ते डोकं आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही म्हणताल हे दादा ठीक आहे, आम्ही अशा शॅम्पूच्या पद्धतीने लावू, पण आता हे किती दिवस लावायचं आहे. तर आपल्याला शक्य झाल्यास, जर शक्य झाल्यास आपल्याला आठवड्यातून 3 वेळेस लावायचं आहे. किती दिवस, आठवड्यातून 3 वेळेस लावायचं आहे हे. मग तुम्ही तुमचे कुठले वार असतील त्या वारा दिवशी तुम्ही काय करायचं आहे की ह्या जो शॅम्पू पद्धतीने जे आपण सिरम तयार केलेला आहे, त्या आंघोळीच्या टायमिंगला आपण ज्यावेळेस आंघोळीला जातो त्या टायमिंगला आपली छानपैकी मालिश करायची. म्हणजे ह्या सिरम लावायचे केसांना, सर्व केसामध्ये लावून घ्यायचे आणि नंतर आंघोळ करायची. आठवड्यातून 3 दिवस आपल्याला हा सिरम लावायचा आहे बघा. तर अशाच पद्धतीने मित्रांनो, भावा बहिणींनो, तुम्ही अशाच पद्धतीने ही मी जी रेमेडी सांगितलेली आहे ती अशाच पद्धतीने तुम्हाला तयार करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर बघा, आता तुम्ही म्हणता दादा एक वस्तू सांगायचा तुम्ही विसरून गेलात, की ती जी सिक्रेट वस्तू आहे ती काय आहे. तर ती सिक्रेट वस्तू आहे बघा आपली, काय आहे ही, तर ही आहे रोजमेरी. काय म्हणतात ह्याला, रोजमेरी. आता ती बघायला तुम्हाला लगेच दाखवतो बघा. हे अशा पद्धतीने आपल्याला ही जी रोजमेरी आहे ती अशा पद्धतीने रोजमेरीची पानं आहेत बघा ही. तर तुम्ही म्हणता ना आता दादा ही रोजमेरी कुठं भेटते, ही काय नवीनच मला आणली तुम्ही. तर हे बघा तुम्ही किराणा मालाच्या दुकानामध्ये भेटते किंवा आपलं डीमार्ट असतं तिथं भेटते, किंवा लईच नसेल जर तुम्हाला तिथं पण नाही भेटली, मेडिकलमध्ये विचारा आणि तिथंही नाही भेटली, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. ऑनलाईन कुठल्याही वस्तू आता उपलब्ध होतात बघा. तर ऑनलाईन मागून तुम्ही ही जी आहे आपली रोजमेरी, तर ही रोजमेरी तुम्ही चे फायदे तर तुम्हाला ज्यांना माहिती आहेत ते 100%च रोजमेरीचं जे औषध आहे ते बरेच जण वापरतात बघा. हे असं बहुगुणी फक्त केसांसाठीच हा रोजमेरीचा वापर केला जातो बघा. तर तुम्ही रोजमेरी ह्याचा वापरसुद्धा काय करू शकता, ही फक्त रोजमेरी तुम्ही एखाद्या नंतर जे ह्याचं पाणी काढायचं, हे रोजमेरी टाकू द्यायची, जी पाणी आहे किंवा नाही टाकून दिली तरी रोजमेरी त्यातच ठेवायची. आणि एखादी आपण स्प्रेची बॉटल वगैरे घ्यायची अशी बघा, स्प्रे असणारी, त्याच्यामध्ये हे पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण डोकं धुणार आहोत त्या टायमिंगला सुद्धा आपण ही जी रोजमेरी आहे ह्याचासुद्धा वापर, ही जे हा सिरम जे औषध तयार केलेलं आहे, रेमेडी तयार केलेली आहे, तुम्हीसुद्धा अशीच तयार करा आणि आठवड्यातून 3 दिवस लावा. आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही रिझल्ट तुम्हाला इतका छान भेटणार आहे. याचा जो वेग आहे तो दुपटी तिपटीने वाढणार आहे. किती, दुपटीने तिपटीने वाढणार आहे. आणि केस इतके छान अशी सुटसुटीत काळे भोर आणि लांब सडक केस वाढणार आहेत बघा तुमची. तर बहिणींनो, अशाच पद्धतीने हे सिरम लावा आणि आठवड्यातून 3 दिवस लावा. जर हे जे सिरम आहे हे आपल्या भावाला लाईक करायची, कमेंट करायची, आणि आपला जो व्हिडिओ आहे तो आपण कुठून पाहताय, म्हणजे कुठल्या गावावरून पाहताय, कुठल्या जिल्ह्यातून, कुठल्या तालुक्यातून पाहताय, हे मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून मला व्हिडिओ आहे तो माझा इथपर्यंत पोचलेला आहे, ह्या गावाला पोचलेला आहे, त्या गावाला पोचलेला आहे. तर ही जर रेमेडी आवडली असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा. तर चला भेटूया आपल्या नवीन अशाच माहितीपूर्ण
आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.